नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर मीन राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायचा आहे. कारण तुमच्यासाठी आषाढी एकादशीपासूनचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 27 जुलैच्या दिवशी शनी महाराज तुमच्या राशीमध्ये जे बसलेले आहेत आता ते उलटी चाल चालणार आहेत आणि याला वक्री होणं असं म्हणतात. आणि हे शनी महाराज 27 जुलैपासून 11 डिसेंबरपर्यंत 137 दिवस उलटी चाल चालणार आहेत, तेही तुमच्या राशीतच राहून. आणि याचा तुमच्या राशीवर खूप मोठा परिणाम होणार आहे. कारण तुमच्या राशीवर 7.5चा मधला टप्पा सुरू आहे. दुसरा टप्पा जो की प्रत्येकासाठी जड असतो आणि याच्यामध्येच आपलं बरंचसं नुकसानसुद्धा होतं. तर हेच आपण जाणून घेणार आहोत की 27 तारखेनंतरचा काळ किंवा मग आषाढी एकादशी नंतरचा काळ तुमच्यासाठी कसा असेल. कारण 25 जुलै 2026ला आषाढी एकादशी आहे आणि 27 जुलैला शनी महाराज तुमच्याच राशीत वक्री होतील. मित्रांनो, मीन राशी तुमची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. त्याआधी जर तुम्हाला या संदर्भामध्ये मीन राशी संदर्भात किंवा तुमच्या पत्रिका बाबतीत किंवा व्यापार, नोकरी, नातेसंबंधाबाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. कर्ज झालेलं असेल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, तुमचा व्यापार चालत नसेल, नोकरीत तुमच्या प्रगती नसेल किंवा लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, खूप सारे प्रश्न समोर उभे असतील, मार्ग मिळत नसेल, काय करावं हे कळत नसेल, वाईट काळ हा कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, पुढे काय करावं, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. तुमची पत्रिका तपासू, योग्य तुम्हाला मार्गदर्शन करू, उपाय आणि सेवासुद्धा देऊ. यासाठी व्हॉट्सॲपवर आम्हाला तुम्ही मेसेज करायचा आहे. मीन राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेली अस्थिरता, मनाविरुद्ध होणारा प्रवास आणि कष्टाची योग्य दाद न मिळण्याचे दिवस आता संपले आहेत. 25 जुलैनंतर तुमच्या ज्ञानाला आणि प्रामाणिकपणाला मोठा सन्मान मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा पगारवाढीच्या प्रतीक्षेत होते त्यांना खूप मोठी गुड न्यूज मिळेल. बेरोजगार तरुणांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कंपनीत सन्मानाची नोकरी मिळण्याचे 100% योग आहेत. विशेषतः शिक्षण क्षेत्र, सल्लागार, वैद्यकीय क्षेत्र, वित्त किंवा धार्मिक आध्यात्मिक संस्थांशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरणार आहे. नवीन नोकरीच्या उत्तम संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी दुसऱ्यांच्या वादात किंवा राजकारणात पडू नका. कोणालाही न मागता सल्ला देणं टाळा, अन्यथा तुमचा सल्ला तुमच्यावरच उलटवला जाऊ शकतो. आर्थिक बाबतीत मीन राशीला आता विठ्ठल माऊली पावणार आहेत. पैशाची चंचल आता कर्जाचा विळखा आता सैल होईल. व्यापार आणि व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून असलेली मंदी आता पूर्णपणे दूर होईल. तुमचे निर्णय अचूक ठरतील, ज्यामुळे नवीन ग्राहक आणि मोठे कंत्राट तुम्हाला मिळतील. अडकलेले किंवा बुडीत पैसे जे मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती ते अनपेक्षितपणे परत आता तुम्हाला मिळणार आहेत. परदेश, व्यापार किंवा लांबच्या प्रवासातून मोठा धनलाभ तुम्हाला होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन स्रोत निर्माण होतील. या काळात चैनीच्या वस्तूंवर किंवा धार्मिक कार्यात अचानक मोठा खर्च होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बजेट सांभाळून चला. कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. मीन राशीच्या कौटुंबिक जीवनात गेल्या काही दिवसांपासून असलेली कटकट किंवा दुरावा आता विठ्ठल कृपेने शांत होईल. कुटुंबात आनंदाचे, समाधानाचे आणि धार्मिक वातावरण राहील. पती पत्नीमधील जुने वाद आणि गैरसमज संपुष्टात येऊन नाते अधिक परिपक्व आणि मधुर बनेल. जर घरात मुलांच्या लग्नाचे, त्यांच्या भविष्याचे किंवा शिक्षणाचे प्रश्न रेंगाळत असतील तर ते आता मार्गी लागतील. घरात एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्याचे आयोजन होण्याचे मजबूत संकेत आहेत. नातेवाईक आणि समाजात तुमची प्रतिष्ठा खूप वाढणार आहे. मीन राशीचे लोक खूप लवकर भावूक होतात. कुटुंबात सुख शांतता हवी असेल तर बाहेरील लोकांच्या किंवा नातेवाईकांच्या कानगोष्टी ऐकून घरातील सदस्यांवर संशय घेऊ नका. तुमचा राशीस्वामी गुरु हा ज्ञानाचा कारक असल्यामुळे मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल. आळस आणि मन विचलित होण्याच्या समस्या दूर होतील. एकाग्रता कमालीची वाढल्यामुळे कठीण विषय सुद्धा तुम्हाला सहज आत्मसात करता येतील. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्ग आता मोकळे होतील. सोशल मीडिया, गेमिंग आणि चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका. आळस झटकून अभ्यासाला प्राधान्य द्या. आरोग्याच्या बाबतीत ग्रहांची स्थिती काय सांगते याकडे मीन राशीच्या लोकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. गेल्या काही काळापासून छळणारा मानसिक ताण, चिंता आणि रात्रीची अपुरी झोप समस्यांमधून तुमची सुटका आता होईल. मनात कमालीची सकारात्मकता आणि शांतता निर्माण होईल. जुनाट शारीरिक व्याधींमधून आराम मिळण्यास सुरुवात होईल. शरीरात एक नवीन ऊर्जा जाणवेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यादरम्यान हवामानातील बदलामुळे पाय दुखणं, नसांचे विकार किंवा ॲलर्जीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयी सात्विक ठेवा आणि बाहेरचे तेलकट अन्न खाणं टाळायचं. वाहन चालवताना अतिघाई किंवा स्टंटबाजी करणं पूर्णपणे टाळा. वेगावर ताबा ठेवा.
मित्रांनो, विठ्ठल कृपेने हा सुवर्णकाळ अजून जास्त फायदेशीर बनवण्यासाठी मीन राशीच्या लोकांनी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. हे तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. स्वामींची सेवासुद्धा लाभदायक ठरणार आहे. हे होते मीन राशीचे आषाढी एकादशीपासूनचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.